सर्वप्रथम तर दादा आल्यानंतर आणि प्रशासनाने सध्या तरी गहू 5 किलो आणि तांदूळ 5 किलो दिलेले आहे आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अशांचे पासबुक आणि आधार कार्ड घेऊन त्यांना तात्काळ 5,000 रुपयाची मदत देण्याची प्रोसेस चालू केलेली आहे। कधीपर्यंत मिळेल साधारण 1-2 दिवसामध्ये भेटेल असं प्रशासनाच्या तर्फे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। आता काय परिस्थिती सध्या गावातली? सध्या नुकसान शेतीचं तर पूर्ण खरडून गेलेली आहे माती आणि पीक तर कोणतंही हातात येणार नाही आणि याच्यानंतर पुढच्या वर्षापर्यंत पण ते पीक येऊ शकणार नाही कारण माती पूर्णपणे खरडून गेलेली आहे आणि ऊसाचं नुकसान झालेलं आहे, सोयाबीनचं झालेलं आहे, पशुधन काही जणांचे वाहून गेलेले आहेत आणि त्याच प्रकारे घराची काही जणांची पडझड झालेली आहे, भिंत कोसळलेली आहे। आमच्या ग्रामपंचायतमधील कब्रस्थान असेल, मशानभूमी असतील किंवा काही जे रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा वाहून गेलेले आहेत यामध्ये आणि बाकी सगळे शाळेचं काही नुकसान झालेलं। शाळेमध्ये पाणी शिरल्यामुळे तेथील जे शैक्षणिक साहित्य आहे विद्यार्थ्यांचं तेही पूर्णपणे खराब झालेलं आहे। ये सारा कापूस गेलं, सारा घरापर्यंत पाणी आलं आणि काय आमची काय हे करणार आहे म्हणून काहीच नाही राहिलं ना। असं सारं घरापर्यंत पाणी आलं, नुकसान झाली आमची, सारं हे झालं, कापूस वावर सारं धुवून गेलं। हा मदत काय काय मिळाली? मदत काय मिळाली? गहू तांदूळ, त्याच्यापेक्षा काहीच नाही मिळालं अजून। हा त्यात काय भागल, केवढं भागल असं वाटतं? काय भागन? एक हप्त्याचं भागन, दुसरं काय भागन? 5-5 किलोवर भागत असतं का कुठं? काहीच नाही, एवढंच भेटलं, दुसऱ्या त्याच्यापेक्षा काही भेटलं नाही, काय नाही। पण भेटायला पाहिजे ना काहीतरी। हाँ ये सारा खेत बाड़ी धोके गए, बस से होना कि नहीं खाने पीने कुछ? सारा खलखल खेत बाड़ी धोके गए, संडास बाथरूम सारे ह्याचे वहाचे पानी गया। क्या करेंगे इसके उपाय? क्या है क्या कुछ? आपका दिवाली से कपास चुनते रहते, आप क्या है गए बात क्या करेंगे? इसके बाद कुछ नहीं ना। आर्थिक मदत? आर्थिक मदत पाहिजेच ना। हाँ पाहिजे, नाही तर काय आर्थिक मदत पाहिजेच। काय मागणी आता तुमची? अब मागणी का तो लई बड़ी मागणी है, पण देणे होना ना पैसे। 10-5 हजार रुपए कुछ नहीं करते, क्या क्या करने वाले 10-5 हजार? 10-5 हजार में नियोजन होईगा क्या? काल दादा आलते ना? दादा आलते, दादा बघून गेले। दादाने काय केलं? काहीच नाही, नुसते दादा बघून गेले। आता काय दादा देणार आहे? काय लय पाऊस झाला, सारे माल पाणी गेले, सारे सारे पिकं गेले आमचे सारे। काही आता मदत करावं थोडी काही आम्हाला। काल आले होते की दादा? आले होते। काय म्हणले मग? तिकडे ते बाहेर होते, आम्ही इथंच होतो, गेलो होतो थोडं ऐकायला, पण ऐकलं थोडं, आलं घरी। ते मदत काही मिळाली का? मदत काही आता काय आता मिळाली नाही अजून सध्या। नाही, धान्याची मदत? धान्य फिरण्याचं काय आता पायात काय असेल तर धान्य काय काय मिळालं? धान्य गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ जे आहे ते आहे। काय मागणी करताय मग? मागणी काय तर मदत करा ना, काहीतरी पैसे पाणी आम्हाला, आता आमचे पिकं पाणी गेले तर। पाऊस कमी झाल्यामुळे काय आता काय करता आता? कोण कोण आलं आता भेटायला? काय मदत काय काय मिळेल तुम्हाला? पाऊस लय होता, बद पाऊस लयच होता, चौकून पाऊस होता, पाणी बी होता चौकून, घराच्या भोवतालून चौकून पाणी येडा होता, इकून बी पाठीमागून बी आणि इकून बी होता येडा पाण्याचा, चौकून पाणी होतं। आता काय परिस्थिती आहे? आता काय आता घर पड, आता काय परिस्थिती आहे? आता तुम्ही देता ते, आता काय परिस्थिती? शासनाची मदत काय काय मिळाली? काय नाही बा, आता तेवढं ते घेऊन ते मिळाले, आता ते काहीच नाही अजून। पुन्हा कधी मिळाली? आज कालच्यापासून वाटप आहे, पण मी आज आणले तर सकाळच्या पारी। तुमच्या गावात उपमुख्यमंत्री आले होते? आले होते ना काल, आलते काल। काय बोलले? आता ते बोलले आता देऊ, हे असं तसं म्हणले, हे आता शेतीची नुकसान झाली, घराचं नुकसान झाली, त्यांना देऊ म्हणले पैसे, एवढे तेवढे आता असे म्हणले। ते पैसे मिळाले? नाही मिळाले, पैसे नाही मिळाले। काय आता
तुमचं काय मागणी आहे आता? घर पडलं म्हणून मला घर बांधून द्या. परिस्थिती होती नेमकी, काल दादाने देखील तुमची भेट घेतली. हो हो, दादा आलते आमच्या गावाला, पाहणी केली त्यांनी आणि आम्हाला धीर दिला त्यांनी, काही म्हणजे काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी, आम्ही मदत करू. आता आमचं तर सगळं वाहून गेलेले, सगळं काही उरलेलं नाही, खांदून गेल्या जमिनी, कापूस गेला वाहून, ऊस गेला वाहून, सगळं काही वाहून गेलेलं आमचं, म्हणजे परिस्थिती बिकट आहे. काय म्हणते दादा? दादा म्हणले आता सरकार जेवढी तुम्हाला जास्त मदत देता येईल तेवढी मदत करू. आणि ज्याच्या समजा घरात पाणी गेलं, ज्याच्या घराला पाणी लागलं, 5 किलो धान्य आणि 5,000ची तातडीची मदत देऊ, असं दादाने आश्वासन दिलं. का काय 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 मिळालं मग तुम्हाला आता? धान्य भेटलं. हो, रोख रक्कम जी काय रोख रक्कम अजून नाही दिली. अजून काही त्याची माहिती घेतली का? तुमचे अकाउंट नंबर काय घेतले? नाही, ग्रामसेवकने घेतले लिहून अकाउंट नंबर. तर अजून मिळाली नाही का? नाही मिळाले. काय आता मागणी करता प्रशासनाकडे? शासनाने आम्हाला तातडीची मदत द्यावी. आता सण आहे, दिवाळी, आमच्याकडे तर काही राहिले नाही आता, आणि पीक येणार बी नाही आता, कारण आमचं सगळं वाहून गेलेले. तर शासनाने आम्हाला आता दिवाळीचा एवढा मोठा सण आला, त्या सणासाठी काही द्यायला पाहिजे तातडीची मदत. तेवढ्यात भागल का तुम्हाला त्या शासनाच्या? आता वर्षभर तर भागणार नाही, पण आता त्या कमीत कमी शासनाने आम्हाला हेक्टरी 40,000 ते 50,000 रुपयाची मदत करायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.